नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज लोकमत विशेष मध्ये आपण गोदावरी नदीच्या व्यथांचा आढावा घेणार आहोत. नाशिक जिल्ह्यात उगमस्थान असलेल्या गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखलं जातं. लाखो लोकांची तहान भागवणारी ही नदी प्रदूषणाच्या अजगरी विळख्यात सापडली आहे. नदीच्या प्रवाहातील अडथळे, नदी पात्रातील अतिक्रमण, प्रवाहात सोडलेलं सांडपाणी अशा अनेक कारणांमुळे गोदावरीचा श्वास कोंडलाय. हे सगळं का घडतंय? गोदावरीला कुणी दूषित केलंय? गोदावरीच्या या दुरवस्थेला नेमकं जबाबदार कोण आहे? याच सगळ्या प्रश्नांचा आपण वेध घेणार आहोत गोदावरीची व्यथा या आमच्या खास कार्यक्रमात. ब्रह्मगिरी पर्वत सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील याच पर्वतातून गोदावरीचा उगम होतो. पावसाळ्यात ब्रह्मगिरी जणू आपल्या सहस्त्र हातांनी पाण्याची बरसात करतो. पण हेच पाणी पुढे गोदावरी नदीत प्रवाहित होतं. बघूयात गोदामाईचा उगमस्थानापासूनचा हा प्रवास. पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यातल्या ब्रह्मगिरी पर्वतातून असंख्य धबधबे आणि झरे प्रवाहित होत असतात. याच डोंगरातून प्रवाहित होणारं पावसाचं पाणी लाखो लोकांची तहान भागवण्याचं काम करतं. या पर्वताला जणू निसर्गानं ही देणगी दिलेली आहे. पूर्व सह्याद्रीच्या कड्याकापारींचा भाग पुन्हा एकदा जिवंत झालाय. अत्यंत उशिरा जरी पावसानं हजेरी लावली तरी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी पर्वत पहा कसा विलोभनीय झालाय. हे बघा या ब्रह्मगिरीचं विलोभनीय रूप. अक्षरशः काया कातळातनं कोसळणाऱ्या जलधारा आणि पंचनद्यांचं हे उगमस्थान आणि याच उगमस्थानाच्या माध्यमातून गोदावरी नदी किंवा मुंबईला पाणी पुरवठा करणारी वैतरणा नदी असो, याचबरोबर अहिल्या आणि या नद्यांचं पाणी पूर्णपणे प्रवाहित झालेलं आहे. या काळ्या कातळावरनं कोसळणारे धबधबे हे दिसायला चित्र अत्यंत विलोभनीय असलं. दक्षिण भारताला सुजलाम सुफलाम करत जाणारी गोदावरी नदी अर्थात दक्षिण भारताची गंगा हिचा उगम याच पर्वताच्या माथ्यावर होतो आणि तेच हे कोसळणाऱ्या पाण्याचं विलोभनीय रूप. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यानं शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सध्या पावसामुळे सगळं वातावरण पार बदलून गेलेलं आहे. ब्रह्मगिरीच्या डोंगरातून वाहणाऱ्या जलधारांमुळे दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी प्रवाहित झालेली आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास सोमेश्वरचा दूधसागर धबधबा ओसंडून वाहणार हे दरवर्षीच सूत्र आहे. हा धबधबा म्हणजे पर्यटकांचं खास आकर्षण केंद्र. मात्र हेच ठिकाण तितकंच धोकादायक सुद्धा आहे. सोमेश्वर म्हणजे ऐतिहासिक आणि पुरातन स्थळ. पावसाळ्यात या धबधब्याच्या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. यंदाही पर्यटकांची गर्दी होऊ लागलेली आहे. पण या ठिकाणी असलेला नदीचा प्रवाह हा मोहक जरी असला तरी पाण्याचा वेग तेवढाच घातक ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यापूर्वी इथे अशाच काही दुर्घटनाही घडलेल्या आहेत. खरं तर इथे दुर्घटना घडू नये म्हणून धबधब्यालगत लोखंडी कठडेही लावण्यात आलेले होते. पण गेल्या काही वर्षात त्यांची पार दुरावस्था झालेली आहे. नाशिक शहराच्या पश्चिमेकडे गोदावरी नदीचं हे पात्र याच ठिकाणी प्रवाहित होतं आणि इथूनच गोदावरी नदी नाशिक शहराकडे प्रवाहित होते. हेच आहे ते स्थळ सोमेश्वरचा हा दूधसागर धबधबा. या काळ्या कातळावरनं पाणी प्रचंड वेगाने या नदीपात्रात कोसळतं आणखी नाशिक शहराकडे प्रवाहित होतं. याच ठिकाणी पाण्याचा वेग हा अत्यंत जोरदार होतो आणि हीच जागा पर्यटकांचं तितकंच अत्यंत आवडीचं आकर्षणाचं स्थळ आहे. याच ठिकाणी अनेक लोखंडी संरक्षक कठडे पर्यटकांना रोखण्यासाठी, कोणती दुर्घटना रोखण्यासाठी तयार करण्यात आले. पण गेले अनेक वर्ष झाले हे कोठडे अक्षरशः जमीनदोस्त झाले. या परिसरात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी इथं कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा आदेश हायकोर्टानं दिलेला आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ आपत्कालीन परिस्थितीतच इथं पोलीस तैनात केले जातात. विशेषतः पावसाळ्यात इथं पर्यटकांची संख्या वाढत असते. पोलिसांकडून उत्साही पर्यटकांना रोखण्याचा प्रयत्नही केला जातो.
धबधब्याच्या परिसरात सेल्फी काढण्याचा मोह अनेक पर्यटकांना होतो. मात्र यामुळेच एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा दुर्घटना रोखण्यासाठी या परिसरातील लोखंडी कठडे दुरुस्त करण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे. या ठिकाणी सगळे जे काही जाळ्या लावलेल्या होत्या इथे पहिले व्यवस्थित प्रोटेक्शन केलेलं होतं आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 176 जी आमची IPL आहे त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की जिथे तिथे संरक्षण करायचं तिथे संरक्षण द्या. जिथे जिथे कचरा पडेल त्या ब्रिजवरती तुम्ही जाळ्या लावा, परंतु ब्रिजवरती पण जाळ्या नाही आहेत आणि इथे जे पर्यटक येतात यांना पण देखील इथे संरक्षण नाही आहे. हा आहे नवीन नाशिकचा परिसर. या भागातून प्रवाहित होणाऱ्या गोदावरी नदीचं हे विशाल पात्र इथलं प्रमुख आकर्षण आहे. नदीकाठावरील चर्चित असा गोदा पार्क प्रकल्प आणि त्याला संलग्न असलेल्या उंच सखल भागातील नवीन उच्चभ्रू वस्ती, वाढत्या नागरीकरणामुळे नाशिक महानगरपालिकेनं गोदावरी नदीवर उड्डाणपुलाचं काम हातीही घेतलेलं आहे. नदीपात्रात मोठमोठे पिलर्स उभारून उड्डाणपुलाचं बांधकाम केलं जाणार आहे. खरं तर यंदाच्या पावसाळ्यापूर्वी हे सगळं काम पूर्ण करण्याचं नियोजन नाशिक महानगरपालिकेनं केलेलं होतं, पण ते वेळेत पूर्ण करण्यात महानगरपालिकेला पूर्णपणे अपयश आलेलं आहे. नदीपात्रात या पुलाच्या पिलर्सचं काम केलं जात असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण करण्यात आलेलं आहे आणि यासाठी नदीचा अर्धा प्रवाह रोखण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणूनच शहरातील पर्यावरणवादी सातत्यानं या विरोधात आवाज उठवण्याचं कामही करतायत. मात्र अद्यापही पालिका प्रशासनाला जाग आलेली नाही. प्रशासनाचा जो कारभार आहे हा नियोजन शून्य आहे आणि ढिसाळ कारभार आहे. आज आपण बघितलं तर या ब्रिजचं जे काम आहे त्यांनी पूर्ण पात्र अडवून ठेवलं आहे. म्हणजे या पात्रामुळे या नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणविली झाली म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलं गेलं आहे. म्हणजे आम्हाला पूल हवा आहे, पूल नको असं नाही आहे, परंतु पूल करत असताना कुठेतरी नदीचं जीवनही बघणं गरजेचं आहे. आम्ही विकासाला नाही म्हणत नाही आहे, विकास झालाच पाहिजे, परंतु विकास करत असताना त्यात कुठेतरी नियोजन असणं गरजेचं आहे. शहराच्या विकासाला पर्यावरणवाद्यांचा बिलकुल विरोध नाही. मात्र हा विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल राखणं आवश्यक आहे आणि यासाठी पर्यावरणवादी आग्रही आहेत. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत नाशिक शहराचा समावेश करण्यात आलेला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत संपादित केल्या जाणाऱ्या 750 एकरांवर एक भव्य टाउनशिप उभी करण्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे. पण त्याकरता केली जाणारी कामं स्मार्ट पद्धतीनं का केली जात नाहीत असा प्रश्न आता नाशिककरांकडून विचारला जात आहे. आता तर कुठे पावसानं जोर पकडायला सुरुवात केली आहे आणि हेच नदीपात्रातलं पाणी प्रवाहित होत नाशिक शहरामध्ये येतं. आणखी नाशिक शहरातला नवीन नाशिकमधला हा भाग अशा प्रकारे फ्लायओव्हरने जर का पात्र रोधून ठेवलं असेल, प्रवाहित असलेलं पाणी जर का थांबवून ठेवलं असेल तर काय होऊ शकतं. प्रख्यात जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी नाशिकची पाहणी केली. त्याच वेळेस ते म्हणाले होते की हे विकसनशील शहर आहे, पण जर का या कामांवर नियंत्रण ठेवलं नाही, नियोजन केलं नाही तर नाशिकचं केदारनाथ व्हायला वेळ लागणार नाही. ही परिस्थिती फक्त याच ठिकाणी नाहीये. नाशिक शहरातनं जाणाऱ्या रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड या सगळ्याच ठिकाणी कॉन्क्रीटचा मलबा अजूनही बराचसा तसाच आहे. तिथेही जाणार आहोत आपण आणि तेही बघणार आहोत की नेमकं चुकतंय कुठे. आपण पाहत राहा न्यूज 18 लोकमत. गोदावरीची व्यथा सांगणाऱ्या आजच्या लोकमत विशेष या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. धार्मिक, आध्यात्मिक, पौराणिक नगरी अशी नाशिक शहराची ओळख. मात्र गोदावरी नदी आहे म्हणून नाशिकमध्ये खरी सुबत्ता आहे. मात्र याच गोदामाईच्या अस्तित्वाला नख लावण्याचा प्रयत्न आता सुरू आहे. बघूयात यावरीलच हा खास रिपोर्ट. पाच वर्षांपूर्वी नाशिक शहरात महापूर आलेला होता. त्यावेळी नाशिककरांनी गोदावरी नदीच्या रौद्र रूपाचा अनुभव घेतलेला होता. नाशिक शहरातील पुरातन अहिल्याबाई होळकर पुलाखालून प्रति सेकंद 75,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग झालेला होता. त्यावेळी सगळीच पुरातन मंदिरं पाण्याखाली गेलेली होती. हा प्रवाह रोखण्यासाठी चॅनल गेट्स बसवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला होता. यासाठी तब्बल 24 कोटी रुपयांचं टेंडर दिलं गेलं. नदीपात्रात कॉन्क्रीट खोदकामाला सुरुवातही झाली.
महाकाय मशिनरी कामाला लागल्या आणि तब्बल 400 मीटर लांबीचं खोदकाम करण्यात आलं. खोदकामातून निघालेला कॉन्क्रीटचा राडारोडा मात्र तिथून हलवण्यात आला नाही. आता पावसामुळं तो राडारोडा पाण्याखाली गेलाय आणि याचमुळे मोठा धोका निर्माण झालाय. हा व्हिक्टोरिया पूल जो आहे ब्रिटिशकालीन बंधारा आणि त्याच्या खालून पाण्याचा निचरा चालू आहे. जवळपास 1,500 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होतोय. गांधी तलाव पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. पण हे पाणी कुठलं आहे? हे नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेलं पाणी आहे? नाही. तर हे जे पाणी आहे ते रहिवासी वस्ती आणि औद्योगिक वस्तीचं पाणी आणि नाल्यांचं पाणी जे नदी पात्रात आलंय आणि ते प्रचंड प्रदूषित पाणी आहे. आणि याच ठिकाणी चॅनल गेट बसवण्याचं काम कॉर्पोरेशनच्या माध्यमातून स्मार्ट सिटी अंतर्गत होत आहे आणि त्याचं प्रचंड मोठं डेब्रिज कॉन्क्रीटचा मलबा हा अजूनही तिथे पडलाय. याकरता सातत्यानं लढा देणारे देवांग जानी आपल्याला देवांग काय सांगाल तुम्ही? अशा प्रकारचा कॉन्क्रीटचा मलबा जर का हटवला नाही तर नदीचं वैभव काय राहणार सुरक्षित? मेकॅनिकल गेट बसवतानाच आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं होतं का तुम्ही जो मलबा पडलेला आहे तो पावसाळी पूर्व उचला. ती त्यांची नैतिक जबाबदारी होती. ती स्मार्ट सिटी असो किंवा कॉन्ट्रॅक्टर असो त्यांनी ती पार पाडलेली नाही. पण ही परिस्थिती फक्त एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. हा परिसर म्हणजे दर 12 वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याचं महत्त्वाचं स्थान. इथं अनेक पुरातन मंदिरांप्रमाणेच रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड अशी धार्मिक स्थळं आहेत. दोन 2003 मध्ये याच सर्व कुंडांमध्ये कॉन्क्रीट ओतून तळांचं सपाटीकरण करण्यात आलेलं होतं. मात्र त्यामध्ये 17 प्राचीन झरे बुजवले गेले. नदीतल्या नैसर्गिक पाण्याचा स्रोत बंद झाला आणि गोदावरीचा श्वास कोंडला. मग सुरू झाला नदी वाचवण्यासाठीचा एक लढा. अखेर हायकोर्टानं दखल घेत प्रशासकीय यंत्रणांना आदेश दिले आणि नदीतील झरे पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला. 3 झरे पुन्हा जिवंत झाले. मात्र पुन्हा तेच खोदकामाचा राडारोडा काही उचलला गेलाच नाही. 17 प्राचीन झरे या ठिकाणी जिवंत करण्यात येणार होते. पण या 17 प्राचीन जिवंत झऱ्यातलं पहिल्या टप्प्यात झालेलं काम म्हणजे 5 जिवंत झऱ्यांचं कॉन्क्रीट काढण्यात आलं. जिवंत झरे त्यातले काही प्रवाहित झाले. पण प्रत्यक्षामध्ये जर का कॉन्क्रीटीकरण जर का नदी पात्रामध्ये असंच असेल आणि पुन्हा एकदा पावसाने जोर पकडल्यानंतर हे पाणी जर का तसंच जाणार असेल तर नेमकी कशा प्रकारे नदीच्या संवर्धनाची काळजी आपण घेतोय हा प्रश्न येतो. देवांग जानी आपल्यावर आहेत. देवांग जानी, खरं तर तुम्ही लढा दिला आणि लढा दिल्यामुळे हे प्राचीन जिवंत झरे हे मुक्त व्हायला सुरुवात झाली. गोदावरी नदी आपल्या मूळ रूपात येईल अशी परिस्थिती निर्माण झाली. काम सुरू झालं. कामाच्या या टप्प्यावर तुम्ही समाधानी आहात? कामावर अल्पसमाधानी आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या याचिकेनंतर 17 प्राचीन कुंडापैकी 5 कुंड पुनर्जीवित होणार होते. सर्वात आनंदायी बाबत म्हणजे 2 कुंडातलं 3.5 किलो डेब्रिज, 3.5 लाख किलो डेब्रिज हे स्मार्ट सिटीने काढलं. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्क्रिटायझेशन होतं आणि 2 कुंडातलं कॉन्क्रीट 30% काढण्यात आलं. 1 कुंडाचं पूर्णता बाकी. म्हणजे सांगायचं उद्दिष्ट एवढं आहे का जे काम हातात घेतं ना ते प्रामाणिकपणे करत नाही आणि केलेलं काम आहे. आता डेब्रिज जे पडलेले आहे ते डेब्रिज त्यांनी वास्तविक उचलून साईडला केलं पाहिजे. पावसाळी पूर्व जे मान्सून पूर्व काम केले पाहिजे ते काम करण्यात येत नाही. त्यामुळे आम्ही या कामांनी अल्पसमाधानी आहोत. गोदावरीची ही दुरावस्था पाहून नाशिककरांनीच नाही तर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनी सुद्धा तीव्र संताप व्यक्त केला. नदीसाठीच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचं झालं तरी काय असा सवाल नाशिककरांकडून आता विचारला जातोय. तुम्ही गोदा घाटाची परिस्थिती जर बघितली तर खूप दिवसापासून त्यांनी काम चालू ठेवलं होतं की हे आल्यानंतर पुराची तीव्रता वगैरे कमी होईल. परंतु त्यांनी जे घाट वगैरे कॉन्क्रीटीकरण आहे ते व्यवस्थित काढले नसल्यामुळे तुम्ही आता बघितलं की पूर्ण जे कॉन्क्रीट पण त्याच्यामध्येच आहे. म्हणजे त्यांनी ते काढलं पण नाही आहे. तर आपण जे म्हणतो की नाशिकमध्ये पूर आला पण तो पूर म्हणजे थोडा जरी पाऊस झाला तरी अशी पूरजन्य स्थिती इथं निर्माण होते. 3 दिवस समोर बघतो ना ते जे आपलं जे कॉन्क्रीटकरण चालू आहे त्याचा डॅमशीट तयार झालेलं नाही आहे. डॅमशीट अगोदर डॅमशीट झाल्यानंतर त्यांनी कॉन्क्रीटकरण करायला पाहिजे. तर डॅमशीट कमीत कमी 30 सेंटीमीटर खाली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी काम करा असं माझं म्हणणं. एकेकाळी याच नाशिक शहरातून 7 नद्या प्रवाहित होत्या. त्यातील अरुणा, वरुणा या रामकुंडात लुप्त झाल्या तर नंदिनाचा चक्क नाला झालाय. एकाच शहरात 3 संगम असलेलं नाशिक हे देशातलं एकमेव शहर. तपोवनाचा हाच भाग दंडकारण्य म्हणून ओळखला जात होता.
शहरातून बाहेर जाताना गोदावरीचं पात्र या भागात अधिकच विशाल होतं. पर्यटकांची कायम गर्दी असलेल्या या भागात नदीची मात्र मोठी दुरावस्था झालेली आहे. सिवेज मिक्स होण्याचं प्रमाण जे पहिल्यांदा 12 वर्षापूर्वी होतं डायरेक्ट मिक्सिंगचं, ते बऱ्या प्रमाणात कंट्रोल झालेलं आहे. कुंभच्या काळात वगैरे काम झालं, अवेअरनेस बऱ्यापैकी झाला. पण बघण्याचा दृष्टिकोन जो आहे म्हणजे शासन प्रशासनाचा, तो म्हणावा तितका म्हणजे समाधानकारक नाही बदललेला. प्रभू श्रीरामाच्या पाऊलखुणा, सीताहरण, शूर्पणखा अशा अनेक पौराणिक आख्यायिका असलेलं स्थान म्हणजे हा गोदावरी कपिला संगम. शूर्पणखेचं एकमेव मंदिरही याच भागात आहे. वेगळं धार्मिक महत्त्व असलेल्या या संगमाची दयनीय अवस्था झाली आहे. 2 तीरांना जोडणारा हा लोखंडी पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. एखादी दुर्घटना घडल्याशिवाय महानगरपालिकेला जाग येणार नाही का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. आध्यात्मिक हे फार मोठं स्थळ आहे. इथे एक जुना ब्रिज पण होता की जो नदीला क्रॉस करत होता. पुरातन ब्रिज म्हणता येईल त्याला. तो नदीच्या फ्लोमध्ये वाहून गेला. ॲक्च्युली ना पलीकडच्या साईडला सुद्धा काही केव्ज आहेत. म्हणजे हेरिटेज जर बघायला गेलं किंवा आपल्या नाशिक कॉर्पोरेशननीच काही कुंभामध्ये इथे राम लक्ष्मण सीता असं हे केलेलं आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाची दाहकता काही प्रमाणात कमी झालेली असली तरी साथीच्या रोगाचं मोठं संकट समोर उभं ठाकलंय. ज्या गोदावरी नदीमुळे सुबत्ता आहे तीच नदी प्रदूषणाच्या अजगरी विळख्यात सापडल्यानं रोगराईला आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. गोदावरी नदीचं उगमस्थान नाशिक जिल्ह्यात असलं तरी दक्षिण भारताची तहान भागवण्याचं काम ही गोदामाय करतीये. मात्र नदीचं उगमस्थान असलेल्या जिल्ह्यातच गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सोडलेलं हे पाणी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरतंय. याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रिंकलर्स लावून त्याच्यावर पाणी मारलं जात आहे की कुठेतरी याचा दूषित भाग जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न आहे. हा झाला तात्पुरता उपाय. पण या प्रकल्पामध्ये जर का योग्य पद्धतीनं जर का कामच करता आलं नाही, या पाण्यावर प्रक्रियाच करता आली नाही तर काय होणार? नमामि गोदाचे अध्यक्ष राजेश पंडित आपल्यावर याचिका करते म्हणून तुम्ही याला अनेक वेळा कोर्टामध्ये या गोष्टीला उघडं पाडलं. कोर्टाचं या पाण्याबद्दल काय मत आहे, काय निष्कर्ष आहे? कोर्टाने अतिशय स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की धिस रिव्हर वॉटर इज अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड डेंजरस टू हेल्थ. हे पाणी माणसाच्या वापरासाठी अनफिट आहे आणि आरोग्यासाठी धोकेदायक आहे. रक्ताचा एक थेंब जसा कोणाला निर्मित करता येत नाही, तसंच पाण्याचा एक थेंब सुद्धा कोणालाच निर्मित करता येत नाही. हे निसर्गानं दिलेलं दान आहे. हे राखण्याची जबाबदारी ही तुमची आमची मानव म्हणून आहे. इथेच आपण कमी पडतोय. आमचा हाच आहे प्रयत्न की हा रिपोर्ट बघणाऱ्या प्रत्येकाने जागरूक असावं. ही जबाबदारी फक्त प्रशासकीय यंत्रणांची नाही तर तुमची आणि आमची सुद्धा आहे. आणि प्रशासकीय यंत्रणांनी सुद्धा जाणीव ठेवून या विषयाला गांभीर्याने पाहावं. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तर गोदामाईवर आलेल्या संकटांचा वेध घेणाऱ्या या आमच्या खास कार्यक्रमात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात ताज्या अपडेट्ससह पुन्हा भेटणार आहोत. पण जाता जाता एक महत्त्वाची आठवण: मास्क लावा, काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.